मग काळोख दिसणार आहे, मग बोलायलाच पाहिजे. 12:30. बरं जाऊ दे मुरुडे. किती वाजले? 11, 11:30 ना. रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आम्ही आता गावी चुलीवरती काजू भाजतोय. बाहेरच्या परसामध्ये चूल बनवले आणि तिथे तर आम्ही काजू भाजतोय. एक कोलीत वरून लावायचं. तर पहिला तेल होऊ दे. झालं, पेट घेल बा आता पटकन लाव. घेऊया ना. दिसतात का तिकडे? हे काय दिसत नाही तुला? पेट घेल आता, फक्त पेट घेल पटकन कर. चीक उडेल अंगावरती, म्हणून त्याला सांगते वरती एक पेट कोलीत लाव. मग झालं. आता लय काजूची पूर्ण प्रोसेस झाले. पेट घेतलंय काजूने. नाही घेतला नाही. येणार आता पेट. पेटल्या. दादा काजू भाजतायत. टाके परत लाव त्याला. होईल का? आणि एकदा लावलं ना तर करपतात लगेच. ते सर्व तेल झालं ना आणि करपाच्या अगोदर काढायच्या. भाजू ते अजून ते पूर्ण तेल नाही झालं. पण या घराची टेस्टच वेगळी असते ना भाजलेल्या काजूची. मला घेऊन येणार आहेस तू? हा वाड्याला भाजून भाजलेले आहेत. हा घेऊन फक्त आणा फोडायचे तुला. फोडून ना आणणार. ढकलायच्या आधी सांगा. ढकलायचा व्हिडिओ बनवते. ढकलायचा का? तर मला ढकलायची वेळ झाली. ते इथे ओले बिया पण आणलेले आहेत. ते तिकडे सरकून ठेवा. हे बघ. डोर पे कोण टचकच कर रहे? परत किडे वाट लावते. पाच आता या 15. आईच्या घराच्या मागे एका कॉर्नर वरती चूल पेटवले आणि आम्ही काजू भाजतोय. सर्वात डेंजर काम आहे हे. टाके पलटी मार त्याला आता, करपणार. आणि परत झाडून झपझप झपझप करावं लागेल त्याच्यावर. सावकाश सावकाश. काजूने पूर्ण पेट घेतलाय. आजकाल मशीनचे काजू खातात, पण ह्या काजूला टेस्ट खूप असते, पण मेहनत खूप असते. मेहनत प्लस रिस्क. हे असं नेला काजू बांध. हा आता दुसरा राऊंड चालू आहे. वीज तो फुकायला पाहिजे. विजला तो. या काजू भाजून झालेत. आणि ही फोडते आता. बघू. गरम आहे ना. बघू काजूगर दाखव. मस्त अख्खा चक्का काढलाय पिंकीने. पप्पा आता फुसफुस होती ना बाजूला. हो राख्या पडेल ना. लक्ष ठेव. पप्पा तू जेवढं जर हलवणार ना तेवढं आधी घेणार. दादा आगीशी खेळतायत. मम्मा दूध दे ना. हे 12 वाजले आणि नको ते काम आम्हाला सुचले. आता काजू भाजायचं. हे काय भाजलेच नाही. भाजल्या.
हे असं झाडूने भिजवतात, नाहीतर करपतील काजू. जरा पाणी होते म्हणजे येणार नाही. अरे कोणी सांगितलं तुला? ते एकदा हलवले की ते हलणारच, त्यांना हलवलं नसतं ना. हे रात्री आम्ही काजू भाजण्याचा प्रोग्राम केला, कारण दिवसभर मुलं मागे मागे असतात आणि आता रात्री मुलं झोपलेत, त्याच्यामुळे आम्ही हे काजू भाजायला घेतलेत. कारण काजू भाजणं ही एक मोठी रिस्क असते ते आगीजवळ, आणि म्हणून आम्ही आता ही चूल पण बाहेर पेटवले, आतमध्ये पण पेटवले नाहीत. कारण ते काजू भाजले की पेट घेतात, त्याचा जो चीक असतो तो पेट घेतो आणि ते मग मोठ्या काठीने पकडून असं आम्ही आता हे घमेलामध्ये भाजलेत, ते फेकायला लागतं. तर एक रिस्क असते, पण आम्ही ही रिस्क दरवर्षी घेतो, कारण त्या भाजलेल्या काजूला एक वेगळीच चव असते. आपण हे मशीनचे काजू खातो त्यापेक्षा ह्या भाजलेल्या काजूला एक वेगळीच चव असते. सो तुम्ही ट्राय करा, पण काळजी घेऊन ट्राय करा, कारण एक वेगळी मजा असते, ती आम्ही आता एन्जॉय केली. सो तुम्ही पण करा, पण काळजी घेऊन करा, कारण भाजण्याची शक्यता जास्त असते. सो तुम्हाला हा आमचा काजूचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा, आणि माझ्या परीज लाईक चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.